शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची फेरविचार याचिका फेटाळून लावण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने ही याचिका फेटाळलेली आहे। प्रचार गीतासंदर्भात दाखल करण्यात आलेली होती ही याचिका, जी याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे। जय भवानी आणि हिंदू शब्द वगळण्याची आयोगाने या ठिकाणी सूचना केलेली होती आणि ही याचिका आता फेटाळून लावण्यात आल्याचं कळतंय। निवडणूक आयोगाने ही याचिका फेटाळलेली आहे। प्रचार गीतासंदर्भात ही याचिका खरं तर दाखल करण्यात आलेली होती। सुरुवातीला निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं जे प्रचार गीत होतं त्या गीतामधील जय भवानी आणि हिंदू हे शब्द वगळण्याची खरं तर मागणी केलेली होती, पण या संदर्भात फेरविचार करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून साधारणतः 2 ते 3 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली आणि त्यावर निर्णय देत असताना ही याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे। आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या लवकरात लवकर या ठिकाणी त्या सूचनांचं पालन करावं, अंमलबजावणी करावी असे निर्देश आता आयोगाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेले आहेत। जय भवानी आणि हिंदू हा शब्द वगळावा असं आता निवडणूक आयोगानं पक्षाला किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला स्पष्टच केलंय। विशेष म्हणजे हा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी देखील घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेला होता। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काल परवा 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या सभा असू देत किंवा झालेली पत्रकार परिषद सुद्धा, या पत्रकार परिषदेत नेमका हाच मुद्दा वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात येत होता की निवडणूक आयोगाला आता आमच्या पक्षाच्या गीताच्या जय भवानी आणि हिंदू या शब्दावर देखील आक्षेप आहे। आता मात्र फेरविचार याचिका जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून दाखल करण्यात आलेली होती, ही फेरविचार याचिकाच फेटाळून लावण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आयता मुद्दाच मिळालेला आहे एकूणच ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये। नक्कीच आपण पाहतोय शिवसेना ठाकरे गटाची ज्या पद्धतीत फेरविचार करणारी याचिका जी आहे ती निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेली आहे। कारण जय भवानी आणि हिंदू हा शब्द जो आहे तो वगळण्यात यावा अशा सूचना ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाने दिल्या होत्या आणि यावरती आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाने जी याचिका ठाकरे गटाकडून फेरविचार करण्यासंदर्भात जी विनंती करण्यात आली होती ही याचिका जी आहे ती थेट आता आयोगाने फेटाळून लावलेली आहे। एकीकडे आपण पाहतोय की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ही याचिका जी आहे ती फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणत्या आता पर्यायी मार्ग आहेत हे देखील पाहण्यात येईल। त्यावेळेस आपण पाहू शकतो की पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाकडून पूर्णपणे नकार जो आहे तो देण्यात आला होता, कारण जय भवानी आणि हिंदू शब्द हा वगळण्यात येणार नाही कितीही काही झालं तरी, अशा पद्धतीचं वक्तव्य ठाकरेंचं होतं। मात्र एकूणच निवडणूक आयोगाची जी कार्यपद्धत आहे यावरती नाराजी जी आहे ती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून व्यक्त करण्यात येते। सोबतच आपण पाहिलं तर याआधी 39 अशाच पद्धतीच्या याचिका ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता। त्यामुळे एकूणच अशाच पद्धतीची जी याचिका आहे ती आता ठाकरे गटाची देखील पाहायला मिळते। त्यामुळे जय भवानी आणि हिंदू हा शब्द जो आहे तो वगळण्यात यावा अशा सूचना ज्या आहेत निवडणूक आयोगाने दिल्या होत्या, पण मात्र यावरती ठाकरे गटाकडून जी फेरविचार करणारी याचिका जी आहे ती थेट आता फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून आता काय नेमकी भूमिका त्यांच्याकडून मांडण्यात येते किंवा मग पर्यायी मार्ग काय राहतात हे देखील पाहावं लागणार आहे। लागवी निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।